हॅलो, गुड मॉर्निंग. सो माझी सकाळ कशी होते या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे, तर तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. पहिले तर ही सकाळ बनवली कोणी? डायरेक्ट दुपार बनवली असती तर डायरेक्ट 11-12 वाजता उठायला भेटलं असतं ना. तशी पण मी कधी कधी उठते, एवढं पण काय मी सकाळी नाही. पण ते काय शनिवार रविवार शाळेमुळे तर कायच सांगू, झोपच पूर्ण होत नाही माझी. पहिली गोष्ट, मला जर का कुणी सांगितलं ना पूर्ण दिवस तू झोप, एकदाच, पण मी एकदाच झोपणार. एकदा उठली की मी परत झोपणार नाही. हा माझ्या झोपेचा रूल आहे. दोपहर को सोती नाही मी, ठीक आहे. सो नंतर सकाळी उठलं ना, पहिले तर माझ्या मॅक्स आणि स्टेलाला, म्हणजे माझे 2 कॅट आहेत, त्यांना खायला द्यायचं, त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करायचा. त्यानंतर पूर्ण घर आवरायला घ्यायचं हळूहळू. आणि मग मोठा प्रश्न पडतो, आज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं. यार रोज रोज काय बनवणार, कंटाळा येतो. पोटच कशाला दिलं देवाने मला काही कळत नाही. सकाळी तर मी मका स्टीम करून दिला होता परीला टिफिनसाठी, कारण तिचा फेवरेट आहे. आणि ते ठरवता ठरवता नंतर मी माझ्या 2 ड्रिंक आहेत त्या घेते. पहिलं तर हे जे ड्रिंक आहे ना, तुम्हाला पाहिजे असेल ना तर सांगा मला. सावशीत तुम्हाला सवडीने सांगेल. कोंबट पाणी प्यायचं रिकाम्या पोटी. आपण पहिले तर स्वतःसाठी वेळ हा ना काढायचा, प्रत्येकाने काढायचा. नंतर काय, आपल्याला पूर्ण दिवस कामच तर करायचं असतं, मग स्वतःसाठी जर का वेळ काढला तर काही हरकत आहे. सो नंतर मी सकाळी मग लिंबू पाणी माझं कंपल्सरी आहे, जे मी कोंबट पाण्यात घेते आणि पिते. आणि त्यानंतर चहा ठेवते. चहा वगैरे बनवायचा. आणि चहा म्हटलं की मला आहे ना त्याच्यामध्ये गवती चहा लागतो. त्यासाठी मी घरी प्लांट आणलेला आहे, कारण तो बाहेर जो भेटतो तो कुठून धुतात, कसा आणतात काय वॅक. सो मी घरीच आणला. आणि चहा, गवती चहाशिवाय मला अजिबात आवडत नाही. फायनली ठरवलं की आज काय बनवायचं आहे. मग आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं, चपातीचा चिवडा बनव ना. ठीक आहे. आयुष्यात कधी चपातीचा चिवडा नव्हता बनवला, माहीत आहे, आयुष्यात. मला माहिती आहे मी कसं कसं शिकली आहे. सुगरण झाली आहे मी तशी, मी सुगरण. सो पटकन 2 चपात्या करून घेतल्या, थोड्याशा कडक खुरपूस करायच्या चपात्या. आणि तेल वगैरे काही लावायचं नाही चपातीला, तशाच कोरड्या ठेवायच्या. आणि नंतर चपातीला लागणार कसं, कांदा वगैरे थोडासा लसूण, 2-3 पाकळ्या ठेचलेला, हे सगळं रेडी करून घ्यायचं. चपातीचा चुरा करायचा. चपातीला आहे ना चुरगळायचं. कसं चुरगळायचं, बारीक बारीक. तुम्हाला जर का कैचीने करायचे असेल तर तुम्ही ते करा. आणि फोडणीला कढीपत्ता घ्यायचा. कढीपत्ता फ्लेवरसाठी मस्त आहे. जिरा, थोडी मोहरी, बारीक चिरलेला कांदा आणि ठेचलेला लसूण 2-3 पाकळ्या. त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे, जे आपले रेग्युलर असतात ते. आणि वरून थोडी फ्लेवरसाठी साखर टाकायची, जास्त नाही, मग ते गोड होणार. थोडीशी फ्लेवरसाठी, त्याने एक वेगळी टेस्ट येते, छान मस्त. आणि आपल्याला मीठ थोडंसं टाकायचं आहे. जर का तुम्ही चपातीत पीठ मळताना मीठ टाकलं असेल तर इथं थोडं वापरा. अशा प्रकारे आपला चिवडा रेडी होतो. ते झालं की आहेच, भांडी कोण घासणार, भांडी घासे. हे सगळं करून झाल्यावर मी देवपूजा करते आणि नंतर मी स्वतः नंतर नाश्ता करते, त्याच्या आधी मी करत नाही.